पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सुद्धा काल मतदान झालं आणि आज मतमोजणी होतीये। 163 जागांसाठी 52.42% मतदान झाल्याचं समजतंय। 18,62,408 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी गेले काही दिवस सातत्याने आपण पाहिलेलं होतं आणि इथे भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा थेट सामना रंगतोय। अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ या दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या अनुषंगाने पणाला लागल्याचं दिसतंय। मोहोळ यांची भाजप आपला पुण्याचा हा गड कायम राखणार की अजितदादा किंगमेकर होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। कारभारी बदला असं आवाहन अजित पवारांनी केलेलं होतं। पुणेकर या पालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांचं हे आवाहन गांभीर्याने घेत मतदान त्यांनी केलेलं आहे का? पुणेकरांचा कौल नेमका काय आहे? किंवा भाजपने ज्या पद्धतीने गेले काही वर्ष सातत्याने आपण खूप सारी विकास कामं पुण्यामध्ये केलेली आहेत, पुणेकर आपल्यालाच मतदान करतील असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी सातत्याने बोलून दाखवलेला आहे। या अनुषंगाने भाजपच्या बाजूने मतदान होणार का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। नाशिक पालिका निवडणुकीसाठी देखील काल मतदान पार पडलं आणि मतदानाची आकडेवारी 56.67% इतकी होती। गेल्या वेळेलापेक्षा यंदाच्या वेळेला 5% मतदान घसरलेलं आहे। घटलेल्या मतदानाचा फटका नेमका कुणाला बसणार आहे याकडे आज आपल्या सगळ्यांचंच लक्ष असेल। नाशिककरांनी नेमका कोणत्या पक्षाला आपला कौल दिलाय, नाशिकमध्ये नेमका कोणत्या पक्षाचा महापौर बसेल हे आज स्पष्ट होणार आहे। सगळ्याच पक्षांनी आपली ताकद पणाला लावलेली होती, जोरकसपणे प्रचार झालेला होता। ठाकरे बंधूंनी सुद्धा आपली राज्यातली पहिली संयुक्त जाहीर सभा ही नाशिकमध्ये घेतलेली होती। त्यामुळे नाशिककरांनी नेमका कोणाला कौल दिलाय हे अत्यंत महत्त्वाचं आहे। नाशिक पालिका निवडणुकीसाठीची मतमोजणी आज पार पडतीये। नाशिक पालिकेवर नेमका कुणाचा झेंडा फडकणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष असेल। मतमोजणीसाठी नाशिकमध्ये 9 मतमोजणी केंद्र जी आहेत ती निश्चित करण्यात आलेली आहेत। शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे। नाशिक पालिका निवडणुकीमध्ये एकूण 31 प्रभागांमध्ये 122 इतकी नगरसेवकांची संख्या आहे आणि नाशिकमध्ये भाजप स्वबळावर लढतीये। शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने युती केलेली आहे, तर त्यांच्या विरोधात एकसंध असलेली महाविकास आघाडी निवडणूक लढतीये। त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी विरुद्ध महाविकास आघाडी अशा तिरंगी लढती अनेक प्रभागांमध्ये नाशकात पाहायला मिळतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।